नमस्कार. सुप्रजा घडवूया आनंदे च्या सर्व टीम तर्फे आणि मी रेवती ओक आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला आता गेले 3 वर्ष म्हणजे नवरात्रीमध्ये म्हणजे या शारदीय उत्सवामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत आणि आपला ठसा व्यवस्थित उमटवणाऱ्या अशा महिलांना आपण बोलवून त्यांचा संपूर्ण प्रवास, त्यांनी कसं कर्तृत्व आपलं गाजवलं किंवा कसं त्या पुढे आल्या हे त्यांच्या तोंडातनं त्यांच्याशी संवाद साधून आपण नेहमी हे कार्यक्रम असे उपक्रम करतो. यासाठी कधी कोणी कुठल्या क्षेत्रातलं अगदी मिनिमम छोट्याशा क्षेत्रापासून मोठ्या क्षेत्रापर्यंत अनेक स्त्रियांना आपण यामध्ये बोलवलेलं आहे आणि या नवदुर्गा या सदराखाली आपण हा कार्यक्रम सादर करतो. आपण नेहमी म्हणतो की शिकायला कुणाला कधी वय असत नाही. आपण आयुष्यभर हे आपण विद्यार्थीच असतो. वयाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. कसं आहे की मीठ आपण पदार्थात टाकलं की त्याचा खारटपणा सोडतो का? कधीच सोडत नाही. ते किती वापरायचं हे आपण ठरवतो. तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे की आपलं आयुष्य आपण कसं छान ध्येयापर्यंत पोहोचवायचं हे आपल्या हातात असतं. आता आज आपण ज्या महिलेला बोलवलेलं आहे, आपली भगिनी अर्थात माझी मैत्रीणच आहे ती, तर तिला आज आपण बोलवलेलं आहे. ती एक अतिशय हरहुन्नरी सनसनाटी व्यक्तिमत्व असलेली अशी ती माझी मैत्रीण आहे. साधं जसं शाळा शिकली, नंतर कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमधनं नॉर्मल मुली जशा ग्रॅज्युएट होतात तशी ती ग्रॅज्युएटही झाली. बीएससी स्टॅटिस्टिक मध्ये तिने बीएससी केलं. त्याच्यानंतर तिचं लग्न झालं, मुलं झाली. त्याच्यानंतर ती स्वस्थ बसली नाही. तिने पुढे आणखीन पुष्कळ काय काय गोष्टी केल्या. LLB झाली, LLM झाली, PhD झाली. एवढं करूनच ती थांबली नाही, तर तिने अनेक ऍडव्होकेट तर ती आहेच आहे, त्यामुळे तिने अनेक 20 वर्ष अनेक केसेस सोडवल्या. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जाऊन तिने कॉलेजमध्ये वगैरे प्रोफेसर म्हणून तिने काम केलंय. तिने प्रोग्रॅमिंग म्हणून काम केलंय. त्याच्यानंतर आता आजच्या क्षणाला तिने इतकी म्हणजे रेडिओ टीव्ही ह्याच्यात तर तिने बाजी मारलेलीच आहे. परंतु आज BSc ते मेंबर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस आणि महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी हा तिचा प्रवास कसा झाला BSc पासून या मेंबर पर्यंत हे आज आपण तिच्याशी बोलून तिचं हे अंतरंग आपण तिला बोलायला भाग पाडणार आहोत, तिला बोलता करणार आहोत या विषयी आपण. तर आपण आता तिला आमंत्रित करूया. साधना सुनील महाशब्दे हिला मी मनापासून तिचं स्वागत करते आणि आमच्या नमस्कार. कार्यक्रमात तुला खूप खूप आल्याबद्दल, वेळ काढून आल्याबद्दल तुला धन्यवादही देते. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. अर्थातच पहिला प्रश्न की 4 चौघींसारखी तू BSc झालीस, त्याच्यानंतर तू काय केलंस? मी BSc करत असताना तेव्हा कम्प्युटर म्हणजे मी 84 साली BSc झाले, तेव्हा कम्प्युटर हा इंट्रोड्यूस झालेला होता आणि तो खूप नवीन होता. मी 1 वर्षाचा कम्प्युटरचा कोर्स केला आणि त्यानंतर 1-2 छोटे जॉब करत मी क्रॉम्प्टन ग्रीव्स मध्ये प्रोग्रामर कम सिस्टम अनालिसिस म्हणून नोकरीला लागले. पण कॉलेजच्या प्रवासापासूनच मला समाजकार्याची आवड होती. म्हणजे अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम, झोपडपट्ट्यांमधनं जाऊन अडल्ट्सना शिकवणं, महिलांना शिकवणं आणि खांद्याला झोळी लावून भटकणं. त्यामुळे असं लग्न बिग्न करायचं असा काही माझा फारसा उद्देश नव्हता. पण मग क्रॉम्प्टन मध्ये लागल्यावर खूपच मागण्या यायला लागल्या. त्यामुळे मग मी म्हटलं की हे काय एवढं रोजचं काही खरं नाही, आपण लग्न करूया. मग माझ्या मैत्रिणीच्या भावासाठी म्हणजे आरती देव आणि अजिंक्य देव हे माझे क्लासमेट. तर आरती देवचा मावस भाऊ म्हणजे पूर्वाश्रमीची आरती जोशी, त्यांचं प्रपोजल वारंवार सांगितलं जात होतं. मग त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं. सुनील महाशब्दे यांचं प्रिंटिंग प्रेस होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नोकरी करू नये. आता नोकरी करू नये, पण क्रॉम्प्टन ग्रीव्स मध्ये 2 वर्ष नोकरी करत असताना माझे तसे कॉन्टॅक्ट निर्माण झाले ते
आणि मी एक्सटर्नली फ्रीलान्स प्रोग्रामिंग करायचं असे बरोबर. क्लायंट बघून मी नोकरी सोडली. अच्छा. पण आणि त्या फील्डमध्ये पण अजूनही क्रॉम्प्टन मध्ये माझे काही केलेले लीस्ट स्क्वेअर मेथडचा स्टॅटिस्टिक्सचा ग्राफ आणि हा. त्या प्रोग्राम साठी माझी अजूनही आठवण काढून तिथे तो प्रोग्राम अजूनही चालतो. पण बरोबर, म्हणजे नंतर तो तिथे तुझा चांगला ठसा निर्माण झालेला आहे. हो, म्हणजे आजही आमचे चेअरमन जे आहेत, मी हा. महाराष्ट्र वॉटर रिसोर्स रेग्युलेटरी ऑथॉरिटीची मेंबर आहे. बरोबर तर आहे. ही म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी लेव्हलची मंत्रालयातली पोस्ट आहे. बरोबर लाल आहे. दिव्याची गाडी वगैरे वगैरे असा सगळा दिमाग आता काही दिवसांसाठी म्हणजे दिमतीला आहे माझ्या. तर बरोबर आहे. आमचे चेअरमन म्हणत होते तू त्याच्यातच राहिली असतीस तर आज सीईओनी केवढी मोठी झालीस. म्हणजे अरे वा. आज मी लहान आहे असं नाही, बरोबर. पण मग मुलं झाल्यावरती स्नेहा, अर्थात आता तुझ्या मुली आणि आपले सगळे आपण एकाच एरियातले. बालमोहन मध्ये मुलं शाळेत मुलगी गेली, मग मुलगा झाला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं जे फ्रीलान्स प्रोग्रामिंग होतं ते काही मला जमे नाही. आणि अच्छा. मग घरात बसणं हा काही माझा पिंड नव्हता. म्हणजे अच्छा. जरी मी अगदी महाशब्दांनी सांगितलं म्हणून नोकरी सोडून दिली, तरी मला एक जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणून काहीतरी करावंसं वाटत होतं. मग बरोबर मी आहे. सदर लिहायला सुरुवात केली. मी 5 अच्छा. वर्ष पत्रकारिता केली. अरे वा. फ्रीलान्स, शिवनेर म्हणून दैनिकामध्ये मी रेग्युलर लिहायचे आणि हम्म. इतर वर्तमानपत्रातनं मी 5 वर्ष सदर लिहित अरे होते. वा, म्हणजे ते पण एक आणि वेगळा आणखीन पैलू हो तुझा आता हो, काढला. म्हणजे मला लिहिता येतं कुठल्याही विषयावर ह्याचं मला आकलन झालं. अच्छा. आणि कुठलाही म्हणजे गतिमान अगतिक म्हणून सामान्य माणसांसाठी, महिलांसाठी बरोबर आहे. अशी विविध सदर लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की एखादा विषय समजून घेताना त्याच्या मागची कायदेशीर मांडणी काय आहे किंवा हे काय आहे असं, हे बरोबर जे आहे. लॉजिकल थिंकिंग करत असताना आपण लॉ करावं. हा. आणि आणखीन दुसरं कारण असं होतं की जसं कुठल्याही माहेरवाशिणीला वाटतं की आता, तेव्हा नाही म्हटलं तरी 23व्या वर्षी मला स्नेहा झाली होती. बरोबर आहे. आणि माझ्या आईच्या जागेची केस चालू होती. अच्छा. आणि असं वाटायला लागलं की अरे, आपल्याला आई वडिलांनी एवढं शिकवलं बरोबर. आणि आपण तर त्यांच्या काहीच उपयोगी नाही पडू शकत. ते बरोबर. अडचणीत आहेत, त्यांच्या जागेची केस आहे, तर मग निदान आपण, मला पत्रकारितेसाठी लॉ करावं असं वाटतच होतं. बर. आणि आपण राहतो त्याच्या जवळ न्यू लॉ कॉलेज आहे. तर हो. मी सागर म्हणजे माझा 2 नंबरचा मुलगा 2.5 वर्षाचा झाल्यावर त्याला नर्सरीत सोडायला लागले आणि मी 2 तास कॉलेजात जाऊन लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली. म्हणजे तू घरात काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला त्याच्यामुळे तुला इच्छा झाली का डोक्यात पहिल्यापासून होतच की नाही आपण नाही, लॉ लॉ, करायचं? आय एम अ लॉयर बाय ऍक्सिडेंट. हा. आई तेच म्हणजे आई वडिलांच्या केसमुळे तुला वाटलं की आपण यात आईची शिरावं. जागेची, आई वडिलांच्या माहेरच्या जागेची केस चालू होती. अच्छा. तर आपण निदान लॉ केलं तर ती केस तरी अटेंड करू, तेवढी तरी बरोबर. मदत आपण करू शकू. आणि आपण बरोबर. काहीच आई वडिलांसाठी करू शकत नाही आहोत. बरोबर. फक्त त्यांच्याकडनं आपण घेतच आलो, ही बरोबर एक आहे. कुठेतरी भावना होती. म्हणून मी बरोबर. लॉला गेले. बरोबर. आणि लॉच्या 3ऱ्या वर्षाला असतानाच नॅचरली मी पत्रकारिता करत होते, त्यामुळे पॉलिटिकल आणि इतर काही कॉन्टॅक्टही डेव्हलप झालेले होते. आणि आमच्या बरोबर. संपादकांनी, नरेंद्र वाबळे म्हणून माझे मित्र आहेत, त्यांनी बरोबर. मदत केली. आणि 3rd इयरला असतानाच आउट ऑफ कोर्ट आईची सेटलमेंट करून मी आईच्या नावावर जागा करून दिली. हे माझं हे सगळ्यात तुझी पहिलं यश. पहिली केस ही झाली का घरातली? घरातली म्हणजे ज्याच्यासाठी मी लॉ केलं होतं अरे वा. ते मी 3rd इयरला असतानाच हा. पूर्ण केलं. अरे आणि वा. मला पर्यावरणाची खूप आवड होती. हा. पुढचा हायकिंगला प्रश्न मला तोच जाणं, होता की ट्रेकिंगला जाणं. पर्यावरणाकडे कशी गेलीस मग? नाही, पर्यावरणाची हायकिंग ट्रेकिंगला कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवड अच्छा. होती. बर. मग आमच्या इकडे लोकल गिरीश राऊत म्हणून माझे मित्र होते पर्यावरण प्रेमी. बर. शिवाजी पार्क दक्षता समिती आणि अच्छा. इकडे आवाज फाउंडेशन आणि हा. इतर, आणि मी पत्रकारितेच होतेच ना. अच्छा. त्यामुळे खूप संपर्क इतर वेगवेगळ्या गोष्टींशी येत गेला. अच्छा. आणि पर्यावरणाची, कारण आपल्याला काय आवडतंय हे सुद्धा कळावं लागतं. बरोबर आहे. आणि मी आपल्याला तेच आता पर्यावरण, सुरुवातीला म्हंटल ना की मिठाचा खारटपणा तर सोडत नाही, परंतु आपली आवड आपण कशी डेव्हलप करावी हे तुला करावी. वेळोवेळी कळत गेलं.
हो ना. आणि अ, कदाचित मला खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. म्हणजे अ, मग ते प्रोग्रामिंग असेल, सिस्टम अनालिसिस्ट म्हणून काम करणं असेल, मग पत्रकारिता असेल, सामाजिक कार्य असेल, बरोबर आहे. पर्यावरणाच्या चळवळी असतील, ऍक्टिव्हिस्ट म्हणून खूप काम केलंय मी. म्हणूनच मी हा. सुरुवातीलाच म्हणलं ना की अतिशय हरहुन्नरी कुठल्याही क्षेत्रात गेल्यावर मी तिथं हे का करू शकत नाही, मी हे केलंच पाहिजे अशा भावनेनी प्रत्येक वेळेला तू पुढे 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 करत गेलीस. आणि आणि त्याच्यानंतर पर्यावरणाचं तर लॉ केलंच. केलं. त्याच्यानंतर पर्यावरणाच्या तू ह्याच्यासाठी मग मी लॉ करायला घेतलं होतं. मग मी बरोबर लॉ आहे. मध्ये LLM केलं, लॉ आणि ज्युरिस्प्रुडन्स. कारण ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे कायद्याचं तत्वज्ञान. तर बरोबर. एखादी गोष्ट मुळापासून समजून घेणं, ही आपण का करतो, कशाला हो. करतो, ह्याचा हा उपाय आहे का, ह्याचा काय परिणाम आहे, हे बरोबर. सगळं मुळापासून जाणून घेण्याची जी आवड आहे, तो बरोबर. विषय ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे कायद्याचं तत्वज्ञान याच्यात हाताळला जातो. हा. त्यामुळे मी ज्युरिस्प्रुडन्स आणि पर्यावरणाचा कायदा याच्यामध्ये 2 विषय असतात. 2 वर्षाचं हा. LLM केलं आणि त्याच्यानंतर 5 वर्ष मी पर्यावरणाचा कायदा या विषयामध्ये अरे वा. PhD करत होते, प्रॅक्टिस करत होते. तू आता अर्थात मला वाटतं काही वर्ष प्रॅक्टिस पण केली ना लॉयर म्हणून. मी 22 वर्ष हायकोर्टात व्हेरी गुड. प्रॅक्टिस केली. अरे वा, क्या बात आहे. आता आपले केस पिकले ते काय. हो. आता कुठलीही गोष्ट सांगायला लागलं की ती 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशाच आकड्यांमधली असते. बरोबर. त्याप्रमाणे 22 वर्ष मी हायकोर्टात प्रॅक्टिस केली. हा. NGT मध्ये प्रॅक्टिस केली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणून पर्यावरणाचं स्पेशल अच्छा. कोर्ट असतं. पर्यावरण तज्ज्ञ म्हणून माझी ओळख आहे बाहेर. हा. आणि पर्यावरण भूषण, महाराष्ट्र पर्यावरण अरे वा. भूषण असं मला एक अवॉर्ड छान मिळालेला छान. आहे मस्त. स्टेट लेवलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. अरे याही वा. गोष्टीला आता 10-12 वर्ष, 13 वर्ष झाली. बर. त्यामुळे तो पर्यावरण प्रेमातून हा जो प्रवास चालू हा. होता. हा. मी खूप पर्यावरण संदर्भातल्या, मग ते ग्राउंड वॉटर असेल, हा. तुमचं सॉलिड वेस्ट डिस्पोजल म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा जो इश्यू आहे तो हा. आहे. हॉस्पिटल मधल्या कचऱ्याचं जे विल्हेवाट लावायची हा. पद्धती हा. आहे ती महाराष्ट्रात डेव्हलप करण्यामध्ये माझा खूप मोठा सहभाग होता. इको सेन्सिटिव्ह झोन असतो म्हणजे की अच्छा. एखादी एरिया ही पर्यावरणाला संवेदनशील आहे. जसं महाबळेश्वर आहे. स्पेशली डोंगरावरच्या ज्या जागा असतात जिथे नद्या अच्छा. उगम पावतात, हा. किंवा समुद्र किनारे जे आहेत जिथे हा. जीवसृष्टी उत्पन्न होते किंवा हा. ज्याच्यावरती समुद्रातले जीव अवलंबून आहेत, अशा ज्या संवेदनशील जागा आहेत त्याचं हा. जतन करण्यासाठी त्या एरिया इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर होतात. अरे वा. आणि मग त्यांच्यावरती कायद्याचे काही निर्बंध येतात. तर ते हा. नुसता कायदा आणून पुरत नाही ना. तर तो बरोबर. जेव्हा महाबळेश्वर, अ, एक केस मला आवडेल शेअर करायला. हा. की महाबळेश्वर जेव्हा इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर झालं बर. तेव्हा एखादी एरिया इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर झाली म्हणजे तिकडची जी हॉटेल्स आहेत त्यांना बरोबर. त्यांच्या सिवरेज डिस्पोजलसाठी पोल्युशन कंट्रोल बोर्डाची, बर. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणं आवश्यक होतं. अच्छा. आणि ती तर काही कोणी घ्यायची नाही. आमची 40-50-100 वर्ष जुनी हे आहेत. आजवर कधी लागली नाही आम्हाला परवानगी. आता कसली परवानगी, कोणी बरोबर. परवानगीच घेईना. बर. आणि मी पोल्युशन कंट्रोल बोर्डाची सिनियर काउन्सिल आहे. मी बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंटची पण सिनियर काउन्सिल आहे. तर ते कोणी परवानगीच घेत नाही. मग कोर्टाने मला कोर्टाने मला असं सांगितलं की तुम्हाला पॉवर्स आहेत क्लोजर द्यायच्या. बर. तुम्ही हॉटेलना क्लोजर द्या, त्याचं नाही ऐकत आहे, तुम्ही तुमची पॉवर का वापरत नाही. बर. मग क्लोजर दिलं गेलं. अच्छा. आणि जेव्हा क्लोजर दिलं तर हॉटेल्सना क्लोजर दिली आणि क्लोजर दिल्यावरती मग हॉटेलवाले पुढे आले, बरं ऍप्लिकेशन द्या, आम्ही अप्लाय करतो. अच्छा. मग त्यांनी अप्लाय केला, मग त्यांना ते समजावलं.
काय करायला हवं, आवश्यकता काय, म्हणजे मी पर्सनल लेव्हलला जाऊन तिथे मीटिंग्स घेतल्या. मग त्यांनी ते एसटीपी प्लांट्स बसवले आणि अशा पद्धतीने म्हणजे कुठलीही गोष्ट आली की ती अ, त्याचं आकलन होण्यासाठी, ती रुजण्यासाठी जे आणि काय एक करायला लागेल ते पर्यावरणाचं झुंजत केलं. आणि पर्यावरणाचं एक काय होतं ना की पर्यावरणाचा कायदाचं अवलंबन करायचं म्हटलं ना तर ते थोडंसं त्रासदायक असतं. म्हणजे बरोबर कुठेतरी तुमचा कन्व्हिनियन्स जात असतो, कुठेतरी बरोबर तुम्हाला जादाचा खर्च करावा लागत असतो, जगात जादाची काहीतरी प्रोसेस करावी लागत असते. हो. त्यामुळे एक स्वाभाविकपणे टेंडन्सी अशी असते की नाही मोडायचा कायदा, हा. असं स्वरूप थोडस पर्यावरणाच्या बाबतीमध्ये होतं. अच्छा. आणि त्याच्यासाठी जागरूकता म्हणून सोसायट्यांमधनं फिरणं, वेगवेगळ्या कॉलेजेसची लेक्चर्स घेणं, असं मी सातत्याने बरोबर. जनजागृतीचं कामही तेवढ्याच हिरिरीने करत आले. अच्छा. आता तू म्हणलीस 20-22 वर्ष तू प्रॅक्टिस पण केलीस. हो. मग प्रॅक्टिस करताना, केसेस सोडवताना तुला काही चांगले किंवा वाईट असेही अनुभव आले असतील ना? हो ना. म्हणजे आता मला एक नवरात्रीची स्त्री शक्ती म्हणून आमंत्रित केलंय. तर मला एक माझा अनुभव शेअर करावासा वाटेल की जरूर. हा की कोर्टामध्ये जेव्हा प्रॅक्टिसला जातो ना आम्ही, हो. तर लॉ कॉलेजमध्ये गेलं तर मॅक्झिमम मुली असतात वर्गात. बरोबर आहे. आणि कोर्टात गेलं तर प्रॅक्टिसिंग म्हणजे मेल डॉमिनेटिंग करिअर फील्ड आहे ते. मेल. पुष्कळ पुरुषप्रधान अशा बरोबर. पद्धतीचं फील्ड आहे. आणि खूपदा असं एक अनुभव असतो की बायकांना काही अक्कल नाही. हा की ए, हे मग किंवा मग आता ते पीएचडी केलेलं आहे, हे आहे ते आहे, पुस्तकातले किडे. हा. हा, म्हणजे असं असं एक थोडासा अप्रोच हा. पुरुषांचा माझ्याही अनुभवाला आला. अरे. आणि पण तरी आपण सातत्याने काम करत राहणं आणि शिकणं हे आपल्या खूप आपल्याशी प्रामाणिक महत्वाचं आहे. राहणं. आणि आणि एक अनुभव मला शेअर. एखादा चांगला अनुभव आला असेल किंवा ती केस तू सोडवलीस किंवा त्यांना त्याच्यापासून खूपच म्हणजे अगदी उपकृत झालेत ज्यांची केस केलीस, ते असा एखादा अनुभव चांगला असेल तर सांग ना. हो ना. एक आता म्हणजे इथे मला एक अनुभव शेअर करावासा वाटतो की अ, इथे कोळीवाडा म्हणजे आपल्याला माहितीये सात बेटांची मुंबई होती तेव्हा मुंबईकर ओरिजिनल हे आगरी आणि कोळीच होते. बरोबर. तर त्यांच्या जी जुनं घरं आहेत 200-200 वर्ष जुनी, भोईवाड्याच्या काही जागा होत्या. हो. आणि ते तिथे 200 वर्षापासून राहत होते. बरोबर. ब्रिटिशांच्या मालकीच्या त्या चाली होत्या, त्यानंतर म्युन्सिपाल्टीच्या झाल्या. आणि त्या जेव्हा रिडेव्हलपमेंटला गेल्या तेव्हा ते आता बिल्डर किंवा म्युन्सिपाल्टी आणि हे ह्या सगळ्यांचं असं संगनमत होऊन थोडीशी आगरी माणसं पण हट्टीच असतात. बरोबर. तर त्याप्रमाणे त्यांना काही मोबदला न देता किंवा त्यांचं नॉन कॉपरेशनही असेल म्हणूनही असेल, तर हा. त्यांना वगळून रिडेव्हलपमेंट साठी त्यांनी कोर्टात एक केस केली. म्युन्सिपाल्टीने सांगितलं की आम्हाला इव्हॅक्युएट करायचं आहे हे सगळं. हा. तर पोलीस फोर्स घेतला. पण मग तेव्हा आय इंटरव्हिन्ड इन टू इट. आणि तिथे 1500-2000 एक पोलीस होते. मग तातडीने जाऊन मी केस फाईल केली. दुसऱ्या दिवशी ती मेन्शन केली, त्यांना नोटीस न देता अशा पद्धतीने हे केलं जात आहे. हा. आणि मग कोर्टानेही त्याला सेन्सिटिव्हली तो स्टे दिला. आणि त्यांना कोणताही म्हणजे जे म्हणजे 90 पर्यंतच्या झोपड्या रेग्युलर होतात, हे होतात ते होतात. आणि हे ओरिजिनल मुंबईकर ज्यांना काहीही मोबदला न देता त्यांच्या राहत्या घरातनं 60% लोकांनी हे दिलं म्हणून काहीही न देता घराबाहेर काढणं, हा जो प्रकार चालला होता तो मी ज्या धडाडीने थांबवला आणि त्याच्यानंतर त्यांचा जो आनंद दिसला तो खरंच खास होता.
हा एक आणखीन गोष्ट मला अनुभव सांगावासा वाटतो की म्हणजे माझ्या ह्याच्यातनं मी सांगते की मी का शिकत गेले तर हा घरी बसणं हा आपला धर्म पिंड नाही म्हणजे वृत्ती नाही. काहीतरी करत राहावं आणि आपण घर जेव्हा छानपणे सांभाळतो तेव्हा एक स्त्री म्हणून तुम्हाला मॅनेजमेंट खूप छान जमलेली असते आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात धडाडीने उतरलात तर ती करू शकता. म्हणजे आता बरोबर आहे. माझ्याकडे पिंकी म्हणून स्वयंपाकाला मुलगी आहे. बर 6वीत तिने शाळेतनं तिला काढलेलं होतं. नानल म्हणून वैद्य होते, त्यांनी तिला 10वी केलेलं होतं. बर. तिने आत्ता 54% एक्सटर्नली 12वी केलं. अरे वा. आणि तुझ्या सपोर्टने. मी तिला शिकवलं आणि ती शिकवत असताना एक म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलला आणि ह्यांना रेग्युलर लेक्चर्स घेतच असते. पण बरोबर. हिला शिकवत असताना एक वेगळेपणा असा होता की तिचं जे विश्व आहे स्वयंपाकघरातलं, हा बाजारात जाणं, टाइम मॅनेजमेंट करणं, ह्या फ्रेम मधून तिला मी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळे विषय शिकवू शकले. अरे अति वा. हुशार आहे आणि खूप सुंदर आकलन तिला झालं आणि बरोबर आहे. ती पहिल्या फटक्यात 54%ला पास झाली. अरे तो वा, पण छान. एक आनंदाची फारच छान. बाब होती. बरोबर आहे. आणि शिकत राहणं म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस करत होते हा तर अर्थात जसं मी म्हटलं की ते मेल डॉमिनेटिंग प्रोफेशन आहे. हो तर कशासाठी पीएचडी करायला हवाय, तुला तुझी तर ओळख आहे असं आहे. पण हा आता जेव्हा मी महाराष्ट्र वॉटर रिसोर्स रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून पाणी वाटपाची जी महाराष्ट्रातली अपेक्स अथॉरिटी आहे की बर पाणी कोणाला किती द्यायचा, काय दर लावायचे, काय निकष लावायचे, हे जे बल्क वॉटर म्हणजे ठोक मोठ्या प्रमाणात म्युन्सिपाल्टीला पाणी देणं, बरोबर. ग्रामपंचायतीला पाणी देणं, इंडस्ट्रीला पाणी देणं, हे सगळं रेग्युलेट करायचं काम ही अथॉरिटी करते. म्हणजे अच्छा. महाराष्ट्राचा पाणी ह्या संदर्भामधला किंवा शेतकऱ्यांच्या वॉटर युजर असोसिएशन्स आहेत बर त्यांच्याकडनं पाणी वाटपाचं काम करून घेणं, त्यांना सक्षम करणं आणि अ, आता ही अथॉरिटी का आली, महाराष्ट्र वॉटर रिसोर्स रेग्युलेटरी अथॉरिटी, की हा. पाणी हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. बर. बरोबर. ह्याचं वाटप नॅचरली राजकारण्यांच्या किंवा डिपार्टमेंटच्या हातात राहिलं तर थोडासा पार्शालिटी होऊ शकते. बरोबर आहे. तर त्याला बायस होऊ निरपेक्ष शकतं. पद्धतीने इक्विटीने पाणी वाटप करण्याच्या दृष्टीने इंडिपेंडंट अथॉरिटी असावी बरोबर आहे. म्हणून अथॉरिटी स्थापन झाली. ती 5 जणांची अथॉरिटी आहे, त्याच्यातली लॉ मेंबर मी आहे. ते अच्छा. आज ते प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलची पोझिशन आहे मंत्रालयातली. अच्छा. आणि एक खूप वेगळा विषय शिकायची आणि अ, वेगळा अभ्यास आणि चॅलेंजिंग पण ना. चॅलेंजिंग पण आणि तिथे खूप कामाला स्कोप आहे. आता अर्थात मला लोकाभिमुख काम करायची सवय होती, पण हे ज्युडिशियल पोस्ट आहे. बरोबर. त्यामुळे लोकाभिमुख काम करणं हम्म. तेवढं योग्य नसतं, कारण बरोबर. न्यायाधीशाला तुला त्या मानाने करायचं जी नसतं. एकंदरीत जी म्हणजे एम होतं किंवा तुझी जी इच्छा होती की त्याप्रमाणे तुला ते मार्ग तसे मिळत गेले पुढे पुढे पुढे. मिळत गेले. इफ आता विल तू इज देअर, वे इज आतापर्यंत देअर. जे हे केलंस त्या ह्याच्यात तुला मुलांच्याकडनं किंवा मिस्टरांच्याकडनं किंवा घरातल्या एकंदर मेंबर्स कडनं घरातल्या सपोर्ट तर मिळाला नाही मिळाला, मिळाला म्हणून तू पुढे गेलीस हे खरं आहे, परंतु कुठेतरी कधीतरी काहीतरी मुलं आजारी पडतात, घरात काहीतरी असतं, काहीतरी अडचणी येतात, त्या तू निस्तरून पुढे कशी गेलीस? सासू सासरे असं वगैरे अशा घरात मी केलं. आणि टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा मला 2 तास असायचे, मला एवढी पानं वाचायची आहेत. 2 तासामध्ये 5 मिनिटाला एक पान, ह्या मानाने मी किती वाचू शकते, बरोबर मी आहे. कुठलं कुठलं वाचायचे. स्टॅटिस्टिक्स हा विषय मी बीएससी केलेला. बरोबर आहे. त्यामुळे त्यामुळे ते टाइम बरोबर करत गेली. मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे अगदी परीक्षेच्या वेळेस सुद्धा
स्वयंपाक करून हे करून ते करून मी परीक्षेला जात होते. बरोबर आहे. जेवढं प्रेशर असतं ना, बरोबर आहे, आपल्या कारण बालकांमध्ये अगदी ट्रिमेंडस कपॅसिटी असते. आपण म्हणतो ना, स्त्री शक्ती असेल, काही स्त्री असेल, किती शक्ती टेस्टिंग अगदी असेल, तरी घरातल्या काही गोष्टी या स्त्री शिवाय कोणाला करायलाच म्हणजे करूच शकत नाही कोण. प्रचंड शक्ती असते. आणि हो, आणखी आपण जसं म्हणतो की सक्षम व्हायचं किंवा तर सक्षम व्हायचं असेल तर आपल्या ज्या नवरात्रीतल्या 3 देवी आहेत, दुर्गा, लक्ष्मी बरोबर आणि सरस्वती. बरोबर दुर्गा म्हणजे शक्तीचं रूप आहे. सगळी अगदी रूपं आलटून पालटून आपल्याला घ्यावी लागतात. करावीच म्हणजे लागतात, अगदी 1500 खरं. आणि 2000 पोलीस असताना तुम्ही तिकडे जाऊन की नाही, तुम्ही त्यांना नोटीस दिलेली नाहीये, मी कोर्टाची ऑर्डर आणते, अगदी अगदी हे खरंय. जाऊन धडाडीने सांगण्यासाठी दुर्गेची शक्ती लागते. अगदी नक्कीच. हा ती 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 आणि शक्ती असल्याशिवाय पुढे होऊ शकत काहीच नाही. नाही. आणि पैशाची तर शक्ती आपण नाकारूच शकत हो, नाही. मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा बरोबर आहे. मान सन्मान तुम्ही किती कमवता काय, म्हणजे हो, आज मी पोझिशनवर आहे आणि एक वेळ होती की मी कमवत नव्हते, किंवा ह्या सगळ्यामध्ये पैशाला खूप किंमत असते. अगदी आणि नक्कीच. आपण निग्लेक्ट करायची नाही ती सरस्वतीची शक्ती. बरोबर आहे. जे समोर येईल, माझ्या समोर जो कागद येईल तो अभ्यासत राहायचा. तो अभ्यास कधीही वाया जात नाही. ती शक्ती कायम तुमच्या पाठीशी उभी राहते. म्हणजे तुला पीएचडीचा अभ्यास काय करायचा आहे असं म्हणत असताना, जेव्हा मी मेंबर महाराष्ट्र वॉटर रिसोर्स ऑथॉरिटीला गेले, तर त्याच पीएचडीनी मला हात दिला की माझं पीएचडी होतं, त्यामुळे माझं रँकिंग हायर झालं आणि माझी हं, निवड झाली. बरोबर आहे. त्यामुळे म्हणजे सरस्वतीचा अभ्यास खरं हा असतं. अगदी सेवा आहे, अगदी अगदी खरं ती आहे, खरं. अखंड करत राहणं कधी फायद्याचं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि कसं आहे, की आपण हे बघ, प्राजक्ताचं फुल असतं, नाजूक असतं खूप. तर ते जेव्हा आपण ओवतो, तेव्हा त्याचा गंध त्या दोऱ्याला सुद्धा लागतो. खरंय. तसं तुझ्यासारख्या चैतन्यमय व्यक्ती याच्यासाठी सुद्धा लोकांना सदैव टवटवीत राहायला मिळत असेल. त्यामुळे तू जिथं जाशील तिथं चांगलं हे निर्माण होतच असेल, अगदी त्यात वादच नाही. तू एनजीओची पण निर्मिती केलीस ना ग? हो हो हो, माझा ग्लोबल एन्व्हायरो सोल्युशन्स म्हणून एनजीओ आहे. हा आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डासाठी 9 विषयांचे एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट बनवले आहेत. बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत. सध्या कारण मी सध्या गव्हर्नमेंट पोझिशन मध्ये असल्यामुळे माझ्या एनजीओची मी चेअरमन आहे. त्यामुळे सध्या काम मी थोडं स्टँडस्टिल केलंय. कारण अच्छा, त्याचं असं नको व्हायला की मी माझ्या पोझिशनचा वापर करून बरोबर एनजीओचं काम करते, बरोबर. असं यथायोग्य नाही वाटलं. म्हणून सध्या मी थोडं काम त्याचं हम्म. थांबवलेलं आहे. आता तू म्हणजे खरं तर डॉक्टरेट झाली आहेस, वेगळ्या चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर आज तू आहेस. अजूनही काही डोक्यात आहे का, की पुढे आणखीन काही करायचंय वगैरे असं काही? का ते स्पिरिच्युअलिटी वेळेनुसार वेळ ठरवेल? नाही नाही. आता मी एक नवीन फील्ड शिकले पाणी या क्षेत्रामध्ये. तिथे शेतकऱ्यांच्या संघटना करणं, त्यांना सक्षम करणं आणि शेतकरी बांधवांना हा एकत्र येऊन त्यांची जी असोसिएशन आहे त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांनी सक्षम होणं आणि पाण्याचा योग्य वापर करणं. आणि ह्या ज्या शेतकऱ्यां कारण दिवस रात्र खपणारा शेतकरी मी स्वतः व्हिजिट देऊन पाहिलंय. आजवर मी खूप वेगवेगळी कामं केली, पण आता बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्यासाठी काय महत्वपूर्ण असू शकतंय, मी काय बरोबर काम व्हायला हवं आहे हे मला आता कळलंय. आणि त्याच्यासाठी मी खूप जोमाने काम करणार आहे, अभ्यास बरोबर करणार आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांना पाणी मिळावं आणि मार्केटिंग त्यांना चांगलं जमावं, हम्म. त्यांच्या त्यांचा मातीमोल मार्केटिंगची आजकाल जो जास्त आवश्यक आहे हा त्यांच्यासाठी. ते म्हणजे होतं असं, दलालांच्याकडेच सगळा पैसा जातो आणि पिकवणारा हे राहतो. तर तसं न कवडी होता मोल घेतो, पिकवणारा कवडी मोल मिळतो. असोसिएशन मध्येच हम्म. त्यांच्या मुलांनी यावं, शिकून घ्यावं. बरोबर आणि तिकडचा पैसा त्यांनी श्रीमंत व्हावं, बरोबर आहे. असं श्रीमंत सक्षम व्हावं. म्हणण्यापेक्षा पोटापुरतं तरी ते जे करतात त्या कष्टाचं फळ तरी त्यांना मिळतं. सक्षम सक्षम व्हायला हवाय, त्यांना चांगलं कमवता येऊ बरोबर शकेल. आहे. आणि त्याच्या इतकं पायस दुसरं
प्रोफेशन नाही. बरोबर आहे. त्यामुळे तो एक मला नवीन आत्ताच्या पोस्टमुळे अभ्यास करायला विषय मिळालाय आणि त्या विषयात मला खूप अभ्यास करून काम करायला आवडणार. बरोबर आहे. तुझं सगळं हा प्रवास चैतन्यमय, तुझं सगळं हे सगळं जे काय चाललंय ते इतकं प्रेरणादायी आहे लोकांना सगळ्यांना. पण तरी तू आम्हाला काहीतरी, श्रोत्यांना काहीतरी असा संदेश किंवा काहीतरी ह्याच्यातनं काय सांगू इच्छितेस? मी एवढंच सांगू इच्छिते की आपण सक्षम व्हायचंय. मग ते सक्षम होण्यासाठी सरस्वतीची उपासना करणं, लक्ष्मीची उपासना करणं आणि आपण फिटनेस मेंटेन करणं आणि अजिबात आळस न बाळगता निरक्षीर भाव जवळ बाळगून चांगल्या गोष्टींसाठी अखंड कार्यरत राहणं हे खूप उत्साहवर्धक आहे आणि त्यांनी खूप एनर्जी येते आणि असं त्यासाठी काम सतत करत राहा. अगदी हेच माझं म्हणणं आहे. आणि आपल्यामध्ये जी शक्ती आहे ती किती आहे ह्या तिन्ही शक्ती ची उपासना, त्यांची सेवा करून, त्यांचं अध्यापन करून आपण त्याचा अनुभव स्वतःच घ्यावा आणि त्याचा फायदा समाजाला, आपल्या कुटुंबाला आणि सगळ्यांनाच मिळवून द्यावा असं मला सांगावंसं वाटतंय तुझं हे या नवरात्रीच्या निमित्तानं. अगदी सगळं हे तुझं प्रेरणादायी सगळा हा प्रवास नक्कीच दुसऱ्याला प्रेरणा देईल याची अगदी खात्रीच आहे. तुझ्या पुढच्या सगळ्या काही तू जे काय ठरवले असतील, तुझी काही आणखीन ध्येय असतील किंवा जे काय तुला करायचंय त्या सगळ्यासाठी आमच्या सगळ्यांच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या आतापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाला हॅट्स ऑफ. जाता जाता एक विंदांची 4 ओळी मला आठवल्या, त्या मी म्हणते. यश येताना कधी एकटं येत नाही. यश येताना एकटं कधी येत नाही, तर बरोबर जबाबदारी घेऊन येतं आणि टीकांचं अस्त्र सुद्धा बरोबर असतं. आणि अशा वेळेला आपण काही जरी केलं तरी लोक टीकाही करतच राहतात. म्हणून आयुष्यभर आपण शिकतच राहावं आणि त्यातनं आपल्या मनाला जे मानसिक समाधान असतं ते मिळत राहावं. हे तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासावरनं नक्कीच सगळ्यांना उमजलं असेल. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानाचं लावून अत्तर. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. जे तू दिलेस आणि खरोखरच खूपच छान आहे. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, किती सुख दुःख जरी आली तरी ती पेलताना. खूप खूप तुला धन्यवाद. तू छान आता म्हणजे तुझं थोडक्यात म्हणजे काय, तुझ्या एकंदर प्रवासातला अगदी एवढासा कण आम्हाला कळाला. खूप तुझं कर्तृत्व आहे. तुला खूप पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आपला कार्यक्रम इथंच संपवते. धन्यवाद.